नमस्कार. प्रत्येक वर्षी मकर संक्रांत इथं 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीला येत असते. तर यावर्षी म्हणजेच 2025मध्ये मकर संक्रांती 14 जानेवारी वार मंगळवार 2025मध्ये येत आहे. तर या मकर संक्रांतीला आपल्याकडे खूप सारं महत्त्व आहे, अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. वर्षातील पहिला सण मकर संक्रांती. या सणाला महिला भगिनी, माता भगिनी अगदी उत्सुकतेने आणि आनंदाने या सणाची मकर संक्रांतीची वाट पाहतात. अगदी साज शृंगार करून सजून दजून हा सण साजरा केला जातो. हळदी कुंकवाचा सण साजरा केला जातो. आणि या दिवशी मकर संक्रांती दिवशी नदीमध्ये किंवा तीर्थस्थानी स्नान करण्याला खूप सारं महत्त्व आहे. त्याचबरोबर दान धर्म करण्याला सुद्धा खूप सारं महत्त्व आहे. काही लोक या दिवशी खूप साऱ्या गोष्टींचं दान धर्म करत असतात. आणि खास करून महिला भगिनींना या दिवशी जी संक्रांती देवीने जे वस्त्र परिधान केलेलं आहे ते वस्त्र, त्या कलरचं वस्त्र महिला भगिनींनी घालायचं नसतं. काही ठिकाणी हे शुभ मानलं जातं तर काही ठिकाणी अशुभ मानलं जातं. तर प्रत्येकाच्या भागानुसार जी पद्धत आहे त्यानुसार आपण करावी. बघा, यावर्षी मकर संक्रांतीने पिवळ्या कलरचं वस्त्र परिधान केलेलं आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी यावर्षी पिवळ्या कलरचे वस्त्र महिला भगिनी परिधान करत नाहीत. त्याचबरोबर असाही प्रश्न पडतो की मकर संक्रांतीने पिवळे वस्त्र घातले आहे, मग महिलांनी संक्रांतीमध्ये हळद वापरायची का? हळद ही पिवळे आहे, मग पिवळे वस्त्र वापरायचे नाहीत, मग हळद वापरायची का? तर हळदीला आपल्याकडे अगदी सगळ्या पूजेमध्ये अगदी मान आहे किंवा सौभाग्याचं लेणं अलंकारमध्ये सुद्धा हळदी कुंकवाचा समावेश होतो. त्यामुळे हळदीला अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि आपली कुठलीही पूजापाठ विधी हळदी कुंकवाशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे आपण आवर्जून हळदी वापरलीच पाहिजे आणि हळदी वापरावी. याविषयी कोणाची काही शंका असेल तर त्यांच्या शंकेचं निरसन झालं असेल. तर त्याचबरोबर बघा, आपण मकर संक्रांती दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये हा धूर करायचा आहे. हा धूर कसा करायचा, कधी करायचा आणि कोणत्या वेळेत करायचा किंवा कोणत्या गोष्टींचा करायचा, याविषयी आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा, सर्वात अगोदर आपल्याला मकर संक्रांती दिवशी आपल्या घरामध्ये आपली सर्व पूजा आटपून घ्यायची आहे. म्हणजेच बघा, आपण काही सुगड पूजा करतो ते आपल्याला सर्वात अगोदर सकाळी लवकर उठायचं आहे. आपल्याला आंघोळ करून सुगड पूजा करायची आहे. आपली रोजची देवपूजा आटपायची आहे. त्यानंतरनं आपल्याला घरामध्ये शक्यतो करून तिन्ही सांजेच्या वेळेला केलं तर उत्तम राहील. पण अगदीच तुमच्याकडे तिन्ही सांजेच्या वेळेला तर वेळ नसेल तर तुम्ही सकाळच्या वेळी जरी केलं तरी चालू शकतं. तुम्हाला एक पंथी, त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर एक पंथी घ्या, किंवा अगदीच तुमच्याकडे पंथी नसेल किंवा मातीचं काही भांडं नसेल तर तुम्ही मातीचा तो दिवा असतो आपला, तो दिवा घ्यायचा. त्या दिव्यावरती आपल्याला कापूर ठेवायचा आहे आणि कापरावरती आपल्याला तीळ ठेवायचे आहेत. आणि ह्या तीळ आपल्याला तिळाचा धूर आपल्या घरामध्ये करायचा आहे. बघा, आपल्याला किंवा तुम्ही अगदी आपण जसं आपल्या घरामध्ये ऊद लावतो बघा, तसं जर तुम्ही नुसत्या विस्तवावरती जरी तुम्ही तीळ टाकले तरी चालेल. पण तुमच्याकडे विस्तू नसेल तर तुम्ही अगदी कापरावरती तीळ टाकून आपल्या घरामध्ये धूर करायचा आहे. हा तिळाचा धूर केल्याने आपल्या घरातील काही निगेटिव्ह एनर्जी असते बघा, ती निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि पॉझिटिव्ह वातावरण तयार होतं. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सतत भांडण कटकटी असतात किंवा आजारपण, लहान मुलांची चिडचिड असते, या सर्व गोष्टी हे धूर केल्यानं या सर्व गोष्टी हळूहळू कमी होत राहतात आणि आपल्या घरामध्ये एक सकारात्मक, एक पॉझिटिव्ह वातावरण तयार होत राहतं. त्यामुळे आपण या दिवशी मकर संक्रांती दिवशी आपल्याला हा धूर करायचा आहे. तर हा धूर कसा करायचा तुम्हाला समजला असेल. कोणत्या वेळेला करायचा तर हा तुम्ही तिन्ही सांजेला करू शकता. तिन्ही सांजेला करू शकता किंवा सकाळच्या वेळी केला तरी चालेल. फक्त आपल्याला आवर्जून या दिवशी मकर संक्रांती दिवशी आपल्याला घरामध्ये हा धूर करायचा आहे. धूर तर करायचा आहे. आपल्याला दिव्यात धूर करायचा आहे त्याविषयी तर आपण माहिती बघितली. पण जर हा धूर करणं कोणाला शक्य नसेल तर आपल्याला काय करायचं आहे बघा. तर आपल्याला नेहमीप्रमाणे आपल्याला दिवा लावायचा आहे. तो दिवा मातीचा दिवा आपल्याला हवा आहे. मातीचा दिवा घ्यायचा, त्या दिव्यामध्ये आपल्याला 2 वातीची 1 वात करायची आणि हा दिवा आपल्याला लावायचा. यामध्ये तुम्ही तिळाचं तेल घालू शकता.
तिळाचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावा या दिवशी. जर तुमच्याकडे तिळाचा तेल नसेल तर काय करायचं, जर तुमच्याकडे जे तेल आहे ते तेल घ्या आणि त्या तेलामध्ये तुम्हाला चिमूटभर तीळ टाकायचे आहेत आणि घरामध्ये सुख शांतीसाठी तुम्हाला दिव्याला प्रार्थना करायची आहे. बघा, हा दिवा लावल्याने, हा दिवा तुम्हाला कुठे लावायचा, तर हा दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये, देवघरामध्येच लावायचा आहे. हा दिवा तुम्हाला कुठेही लावायचा नाही, तर तुमच्या घरामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे. आणि या बघा, तेलाचा दिवा जर असेल तर उत्तमच आहे. हा दिवा लावल्यानेसुद्धा अगदी घरात पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते. दिवा हा तेजोमय आहे. दिवा वाईट शक्ती खेचून घेतो आणि चांगली शक्ती म्हणजे तयार करतो. तर दिव्यामध्ये खूप सारं प्रकाशमय दिवा आहे. दिव्याचे खूप सारं महत्त्व आहे. दिव्याविषयी आपल्याला बऱ्याच गोष्टी माहीत आहेत किंवा आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिव्याविषयी बरीच माहिती सांगितलेली आहे. त्यामुळे तुम्ही दोन्हीपैकी एक कुठलाही उपाय करू शकता. जर तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर तुम्ही नक्कीच तिळाच्या तेलाचा दिवा तुम्ही तिन्ही सांजेच्या वेळेला लावायचा. हा दिवा कधी लावायचा, तर तुम्ही हा दिवा तिन्ही सांजेला देवघरामध्ये लावा किंवा बाहेर अंगणामध्ये लावला तरी चालेल. जसं तुम्हाला सोयीस्कर वाटेल तसा तुम्ही हा दिवा लावू शकता. त्याचबरोबर जर हा धूर जर केला तरी चालण्यासारखं आहे. जर तुम्हाला तिळाच्या तेलाचा दिवा नसेल लावायचा, तुम्ही जो तिळाचा धूर करायचा आहे तो धूर जरी केला तरी चालेल. यापैकी किंवा दोन्ही उपाय केले तरी चालतील. फक्त हा वर्षातनं एकदा येणारा सण आहे. या दिवशी आपल्याला हा उपाय करायचे आहेत. हे दिवा लावायचा आहे, धूर करायचा आहे. तर याविषयी जर तुम्हाला अधिक काही माहिती हवी असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्याविषयी तुम्हाला नक्कीच मार्गदर्शन केले जाईल. हा मकर संक्रांती सण हा वर्षातनं एकदा येणारा सण आहे आणि या दिवशी आपण प्रत्येक दिवशीचं वेगवेगळं महत्त्व आहे. त्यामुळे तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी हा उपाय नक्की करा. हा दिवा लावा किंवा हा धूर करा. दोन्ही जमलं दोन्ही करा, दोन्ही नाही जमलं दोन्हीपैकी एक करा. तर आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला समजली असेल अशी आशा करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. जर काही शंका असतील तर नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सर्वांना याविषयी माहिती मिळेल. झालेली सेवा स्वामीचे दत्ताच्या रुजू करते आणि हा व्हिडिओ इथेच थांबवते. भेटूया पुढच्या नवीन एका छानशा व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.